8 मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा केला जातो। या निमित्तानं जीवन न्यूजनं एका खास महिलेशी संवाद साधला। चूल आणि मूल यामध्ये न अडकता क्रीडा क्षेत्रात आपलं कर्तृत्व सिद्ध करणाऱ्या नगरच्या अंजली देवकर वल्लाकट्टी या स्त्री वर्गासाठी आता आदर्श ठरू पाहत आहेत। शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या या महिलेनं एक वेगळा आदर्श महिलांसमोर घालून दिलाय। तर सध्या मी इंडिया कोच म्हणून काम करते आहे। तर बाहेर देशामध्ये जेव्हा इंडिया टीम मुलींची खेळायला जाते, कुस्ती खेळायला, तेव्हा मी त्यांची कोच म्हणून त्यांच्यासोबत जात असते आणि त्याच्यानंतर त्यांचे कॅम्प घेणे, महिनाभर त्यांच्यासोबत राहणं आणि योग्य ते मार्गदर्शन करणं असं माझं काम चाललेलं आहे। आणि इथून पुढे मला महिलांचं प्रशिक्षण केंद्र चालू करायचं आहे अहमदनगरमध्ये, कारण मी पाहते की महाराष्ट्रामध्ये महिलांचं असं विशेष काही प्रशिक्षण केंद्र नाही आहे। आणि मुली जेव्हा कुस्ती खेळतात तेव्हा महत्त्वाचं असतं की एक लेडी कोच त्यांना हवी असते, कारण पुरुष जेव्हा शिकवतात तेव्हा अनेक मर्यादा त्यांना शिकवण्यामध्ये पडतात आणि त्याच्यामुळे अनेक पालक आपल्या मुलींना कुस्तीकडे म्हणजे पाठवत नाही आणि त्याच्यामुळे प्रशिक्षणामध्ये अडचणी येतात। ते काही मुली तर अशा आहेत की इच्छा असूनही म्हणजे त्यांना खूप आवडतं कुस्ती खेळायला आणि कष्ट घेण्याची त्यांची तयारी आहे, पण फक्त एक मार्गदर्शक त्यांना मिळत नाही, लेडी मार्गदर्शक मिळत नाही, त्याच्यामुळे ते मागे राहतात ते आणि पुढे जाऊ शकत नाही आहे। तर माझी अशी इच्छा आहे की जे माझं स्वप्न होतं की ऑलिम्पिकला खेळायचं, ऑलिम्पिकला पदक मिळवून द्यायचं, पण परिस्थितीमुळे मी ते करू शकले नाही। तर हेच स्वप्न माझं एखाद्या माझ्या विद्यार्थ्यांनी पूर्ण करावं असं मला नेहमी वाटतंय आणि त्यासाठी प्रशिक्षण केंद्रासाठी मी आता प्रयत्न चालू करतेच आहे। जागा पाहण्याचं काम चालू आहे आणि शासनाकडेही मी जागेची मागणी करणारच आहे आणि शासन मला नक्कीच मदत करेल अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा करते। मी जितेंद्र वल्लाकट्टी, अंजली माझी पत्नी आहे आणि ती आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू आहे। मला तिचा पती असल्याचा अभिमान नाही तर गर्वच आहे, अभिमान नाही तर गर्व आहे। आणि गर्व ह्याच्यासाठी आहे की तिच्याकडं कुठलीही सुविधा नसताना, कुठलीही म्हणजे जे म्हणतो आपण की पैलवानाला खुराक लागतो, कुठलाही खुराक नसताना मेहनत करून जे पुरेसं साधन पाहिजे असतं पैलवानाला, ते नसताना सुद्धा ती गेली तर फक्त सुवर्ण पदकच घेऊन यायची। सुवर्ण पदक आणताना अक्षरशः तिच्या वडिलांच्या डोळ्यात पाणी यायचं, कारण ती ज्यावेळेस व्यायाम करायचे मी पाहायचो, कारण मी समोरच राहायचो की ते ज्यावेळेस व्यायाम करायचे अक्षरशः तिच्या नाकातोंडातून रक्त पडत व्यायाम करायचे, पण तिच्या वडिलांना थंडाई करून द्यायची, तर बदामाला सुद्धा पैसे नसायचे, त्याच्या वडील तिला शेंगदाण्याची थंडाई करून द्यायची। अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये तिने आत्तापर्यंत 21 सुवर्ण पदक प्राप्त केलेले आहे। महाराष्ट्राला पहिलं सुवर्ण पदक मिळवून दिलेलं आहे। भारताची पहिली आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू आहे। 2004 साली तिने कुस्ती मार्गदर्शक परीक्षेत भारतामध्ये आपल्या देशामध्ये महिलांमध्ये प्रथम आली। यामुळे मला तिचा अभिमानच नाही तर गर्व आहे, कारण ती फक्त माझी पत्नी नसून या देशाला सुवर्ण पदक प्राप्त करून देणारी महाराष्ट्राची सुवर्णकन्या आहे। आणि आमच्या दोघांचं आता एकच ठरलेलं आहे की आपण क्रीडा संकुल तयार करायचं आणि जी वेळ तुझ्यावर आली ती वेळ इतर मुलींवर येऊ नये, त्याकरता क्रीडा संकुलाच्या माध्यमातून जे गोरगरीब मुली असतील, ज्या आपल्या परीने मदत होईल ती 100% मदत करणार। ह्याच्याकरता सरकारने आम्हाला जागा द्यावी, आम्ही लवकरच अर्ज करणार आहे, जागा द्यावी आणि ह्याच्याकरता सरकारने तिच्यावर वळ असं ठेवला पाहिजे। ज्या गोष्टी ह्याच्या मागं झाल्या किंवा तिच्या
आपल्या भारत देशाला तिने आज ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक मिळवून दिलं असतं. आज महाराष्ट्रातली एकही मुलगी ऑलिम्पिकला सिलेक्शन नाही, ऑलिम्पिकला खेळायला नाही, याचं खंत वाटतं मला. काय कमी आपल्या महाराष्ट्रामध्ये. आणि आमचं क्रीडा संकुल उभं राहून ते ऑलिम्पिक दर्जाचं करून त्याच्यातून ऑलिम्पिक खेळाडू निर्माण नक्की अंजली करेल एवढे मला आत्मविश्वास आहे. कारण ती अशी आहे की मी तिला ओळखतो लग्नाच्या अगोदरपासून, की तिने एखादी गोष्ट ठरवली तर ती करतेच. कारण ती खेळायला गेली तर गोल्ड घातल्याशिवाय येत नाही, एवढे मला त्याच्यावर आत्मविश्वास आहे. तशी सुरुवात माझी अतिशय कठीण परिस्थितीत झालेली खेळाची सुरुवात. माझे वडील स्वतः पैलवान आहेत आणि तसं पाहायला गेलं की माझी जी परिस्थिती होती, घरची परिस्थिती खूप हलाखीची होती. आईचं लहानपणीच निधन झालेलं, घरामध्ये म्हणजे वडिलांची पानाची दुकान होती आणि त्याच्यावर घर चालवणं अतिशय अवघड होतं. घरामध्ये मोठं माणूस नव्हतं कोणी आणि अशा ह्याच्यामध्ये वडील स्वतः पैलवान असल्यामुळे त्यांना त्या कुस्तीची आवड असल्यामुळे ते मला म्हटले की तू खेळू शकशील का. तर मग मी त्यांना होकार दिला. त्यांनाही आवडत होतं मी खेळावं म्हणून आणि तेव्हापासून मग माझी सुरुवात झाली. म्हणजे एक कठीण परिस्थितीला सामना करण्यासाठी मी खेळाकडे खरं तर वळले आणि लहानपणापासूनच माझी तब्येत चांगली होती, हाईट चांगली होती, ताकद चांगली होती. इवन मी क्लासमध्ये जेव्हा खेळायचे तेव्हा मुली माझ्यासोबत खेळत असायच्या तर 1-2 जणींकडून माझ्याकडून फ्रॅक्चर झालं, म्हणजे त्यांची हाडं मोडली आणि त्याच्यामुळे मुली माझ्याबरोबर प्रॅक्टिस करायला घाबरायच्या आणि अशा ह्याच्यामध्ये मला मुलांसोबत प्रॅक्टिस करायला लागायची आणि त्याचा नक्कीच मला त्याचा फायदा झाला. कुस्तीमध्ये, जुडोचीही मी छत्रपती पुरस्कार विजेती आहेत आणि त्याच्यामुळे मग कुस्तीमध्ये मी कधीही गेले तर खाली हाताने कधीच परत आले नाही. नेहमीच मी राज्यस्पर्धा असून द्या, नॅशनल्स असून द्या, प्रत्येक स्पर्धेमध्ये मी सुवर्णपदक प्राप्त केलं. जुडो तर मी खेळायची सुरुवात माझी जुडोपासून झाली. त्याच्यानंतर मी कुस्तीमध्ये जेव्हा एंट्री केली तेव्हा खरं तर सुरुवातीला महिला कुस्ती खेळत नव्हत्या आणि महाराष्ट्रामध्ये तर कोणीच महिला म्हणजे लवकर येत नव्हत्या. 2-3 मुली सोडल्या की महिला त्याच्यामध्ये भाग घेण्यासाठी घाबरायच्या आणि अशा ह्याच्यामध्ये मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा समाजातनं थोडाफार विरोध झाला आणि जेव्हा मी नॅशनलला राज्यस्तरावर सुवर्णपदक मिळवलं तिथे माझे मोठे मोठे सत्कार होऊ लागले आणि जेव्हा भारतातनं टीम परदेशामध्ये खेळायला गेली होती, वर्ल्ड चॅम्पियनशिप पहिली टीम भारताची कुस्तीची महिलांची, त्याच्यामध्ये मी सहभागी होते. म्हणजे बाहेर देशामध्ये जाणारी मी पहिली महिला होते आणि अशा प्रकारे कुस्तीची ही सुरुवात झाली माझी. आणि त्याच्यानंतर आता लग्न होऊन माझे 5 वर्ष झालेली आहेत आणि म्हणजे 4-5 वर्ष मी अतिशय लग्न झाल्यानंतर टिपिकल बाई म्हणून मी घरामध्ये राहत होते. पण माझे जे मिस्टर आहेत त्यांनाही खेळाची आवड आहे आणि एवढं केल्यानंतर मग त्यांच्या लक्षात आलं की ही घरात बसून म्हणजे एवढी क्वालिटी असूनसुद्धा ही घरात बसलेली आहे. त्यांनी मला थोडं सांगितलं की एवढी चांगली प्लेयर होती तू, मी म्हणजे त्याने पाहिलेलं की तू जेव्हा खेळायची तर मुली तुझ्या वजन गटानं वजन बदलून दुसऱ्या गटामध्ये खेळायचे आणि तू का प्रॅक्टिस चालू करत नाही. आणि कुराश नव्यानेच चालू झाला होता आणि त्याच्यानंतर मग लग्नाच्या 4 वर्षानंतर मी प्रॅक्टिस परत चालू केली. इवन त्यांनी स्वतः माझ्यासमोर बसून माझ्याकडून प्रॅक्टिस करून घेतली. मी जुडोच्या म्हणजे क्लासला जायची वगैरे, तिथेही प्रॅक्टिस करायची, तेही माझी मेहनत घ्यायचे आणि अशा ह्याच्यामध्ये मी टर्कीला, तुर्कस्तानला वर्ल्ड चॅम्पियनशिप खेळून आले. टप्पा कोणता होता किंवा निर्णय? तसे पाहायला गेले ना अनेक निर्णय म्हणजे खूपसे प्रसंग असे होते की कठीण होते. जेव्हा माझी पोलंडला सिलेक्शन झालं म्हणजे सुरुवातीला आमचा इंडिया कॅम्प लागला होता आणि इंडिया कॅम्प लागल्यानंतर महाराष्ट्रातली मी पहिलीच महिला
त्या इंडिया कॅम्पमध्ये सहभागी झाले होते. आणि तिथे गेल्यानंतर म्हणजे सुरुवातीपासूनच अडचणी चालूच होत्या माझ्या, की माझी जी परिस्थिती, ती आर्थिक परिस्थिती, त्यावेळेस माझ्या वडिलांकडे पैसे नव्हते मला पाठवण्यासाठी. थोडेफार खर्च, काय वरचा खर्च, बाकीचा खर्च तर सरकारच करणार होतं, पण एक 10-20 हजार रुपये मला वरती लागत होते, तर ते माझ्याकडे नव्हते. वडिलांनी त्यावेळेस स्वतःचं घर घाण ठेवलं आणि घर घाण ठेवल्यानंतर मग आम्हाला त्यांनी कॅम्पला पाठवलं. कॅम्पला गेल्यानंतरही हे संकट काय माझे पिछा सोडत नव्हते. कॅम्पला गेल्यानंतर तिथे दिल्ली, हरियाणा, पंजाब अशा अनेक मुली तिथे होत्या आणि तिथे त्यांना असं वाटायचं की अंजली काही करून तिने कॅम्प सोडून जावं, जेणेकरून आमच्या हरियाणाची मुलगी, पंजाबची मुलगी तिथे त्या वजन गटामध्ये बाहेर देशात जावी. पण त्यांनी मग हॅरेसमेंट सुरू केली माझी. अनेक कठीण प्रसंगांना सामना देऊन मी पोलंडला गेले आणि अशा ह्याच्यामध्ये मला बाळासाहेब लांडगे, जे कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस आहेत, त्यांचंही मोठं योगदान मला त्यावेळेस लाभलं, त्यांचंही प्रोत्साहन लागलं मला. आणि जेव्हा मी पोलंडवरून खेळून आले, म्हणजे मी भारतामध्ये अनेक सुवर्णपदक, 6-7 सुवर्णपदक मी मिळवून दिलं त्या राष्ट्रीय स्पर्धेला. तर अशा स्पर्धेमध्ये मी जाऊन पोलंडला खेळून आले आणि पैशाच्या अभावी मला म्हणजे घरी आल्यानंतर वडिलांनी जेव्हा मला सांगितलं की आता माझी ऐपत नाही आहे, तर घरही घाण ठेवलं होतं त्यांनी मला खेळण्यासाठी पाठवण्यासाठी. आणि जेव्हा मी खेळून आले तेव्हा वडील मला म्हटले की अंजली आता बास कर खेळणं, कारण माझी ऐपत नाही. त्यावेळेस वडिलांची पाण्याची दुकान होती, तीही बंद पडली, म्हणजे घर चालवणंही मुश्किल झालं होतं. आणि अशा ह्याच्यामध्ये मग त्यांनी मला तिथेच गेम स्टॉप करायला लावला. तर दुःख फक्त एवढंच होतं की क्वालिटी असताना फक्त आर्थिक परिस्थितीमुळे मला मागे राहावं लागलं, नाहीतर मी नक्कीच आपल्या भारताला ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकही प्राप्त करून दिलं असतं. तिला आम्ही लहानपणापासून बघतो. काय सून ती आता नंतर झाली, काय लहानपणापासून तिला बघतो. ती उत्कृष्ट खेळाडू आहे काय, आणि तशी तिने मेहनत पण भरपूर केलेली आहे. रोज प्रॅक्टिस आहे ते काय, कोणत्या खेळात भाग घेणे शाळेत वगैरे. त्याच्यामुळं तिचं हे चांगलं आहे काय, त्याच्याबद्दल प्रॅक्टिस, नॉलेज वगैरे सगळं चांगलं आहे तिच्या. त्याच्यावर ती हल्ली उत्कृष्ट खेळ खेळते ती काय. आणि तिला आमच्याकडून नेहमीच पाठिंबा राहिलेला आहे काय. म्हणजे तू पुढं हो, चांगला खेळ, नाव काढ काय. कधी आम्ही असं कोणत्याही गोष्टी तिला अडथळा केलेला नाही काय. प्रोत्साहन दिलेलं आहे तिला. त्यांनी काय, मी काय, आमच्या घरातल्यांनी काय, कोणी कधी काही म्हणलेलं नाही. किंवा पुढं होत राहा. आणि आताही आम्ही तेच सांगतोय काय, कोणतंही कार्य असो, खेळ असो, कोणतंही असो काय. आज ते सामाजिक कार्यातसुद्धा भाग घेते काय, त्यात आनंद आहे फार. लोकोपयोगी कामं हे केलेच पाहिजे काय. त्याशिवाय नाव होत नाही. नाव करायचं आणि आपण ते निस्वार्थीपणाने करायचं, की त्यात आपलं काही स्वार्थ राहिला नाही पाहिजे. या दृष्टीने तिला नेहमी आम्ही प्रोत्साहन देतो काय. आज समाजामध्ये जसं आता तुम्ही तर त्यांना प्रोत्साहन देतच आहे, पण समाजामध्ये ही गरज नक्कीच आहे की कुटुंबाने मुलींना प्रोत्साहित करायलाच पाहिजे ना काय. मुलींमध्ये सुद्धा भरपूर ताकद आहे, भरपूर क्षमता आहे, पुढे जायचे हे आहे. त्यांना आपण पाठिंबा नाही दिला ते कसं काय पुढे जाणार काय. आपण प्रत्येक गोष्टी हे करीत बसलो ते जरा हे होतात. तर त्यांच्या नेहमी प्रोत्साहन दिलं पाहिजे, म्हणजे ते उल्लसित राहतात, चांगलं कार्य करू शकतात काय.
आज आमची सून म्हणजे अंजली हे कार्यकर्ते आहे ती काय बरोबर. आणि नावावर उपास येईल आता काही दिवसांनी, आता हळूहळू आणि अशी आम्हाला आशा आहे काय. नावारूपाने त्या खेळाडू म्हणून तर आलेच आहे, पण आता खेळाडू वेगळे म्हणून आता सामाजिक कार्य सुद्धा आलं पाहिजे काय. नक्की. खेळाडू म्हणून तिने नाव लहानपणापासूनच कमवलेलं आहे चांगला आंतरराष्ट्रीय स्तरावर काय. म्हणजे एक सामाजिक याच्यात पण त्यांनी काहीतरी केलंच पाहिजे ना. करावं अशी अपेक्षा आहे तुमची. नक्कीच. केलं पाहिजे अच्छा. काय. अं, मुलगी म्हणून नाही, सून म्हणून नाही काही करतो ती. हा, लहानपणापासूनच बघताय ना, मग ते एक सून म्हणून आली, पण ती आधीपासूनच आमच्या याच्यात वावर होता तिचा, एक वावर मुलगी होता. म्हणूनच आहे आम्हाला. आम्ही मुलगी म्हणूनच मानतो तिला काय. स्टार्ट केलंय का? आणि क्रीडा याच्यामध्ये ती जशी प्रवीण आहे तसं तिने अजून काही मुले तयार करावे काय अशी आमची अपेक्षा आहे काय. क्रीडा संकुलमध्ये हे करून कोणते असं तिचं क्रीडा क्षेत्रात तिने नाव केलेलं आहे काय. तर मुलींना तयार करायला पाहिजे तिने, मुलांना मुलींना काय, अशी आमची इच्छा आहे. आणि आपण काय संदेश देऊ इच्छिता की त्यांनी महिलांकडे जो बघण्याचा दृष्टिकोन आहे आजवर चालत आलेला, तो खरंच बदलावा? बदलावा, चांगल्या दृष्टिकोनातून बघावा, त्यांना प्रोत्साहन द्यावा काय. आता आजपर्यंत महिलाकडं दुर्लक्ष झालेलं आहे आणि त्यातल्या त्यात या क्रीडा क्षेत्रामध्ये तर फार दुर्लक्ष झालेलं आहे. तर आता बऱ्याच महिला नाव काढतात, त्यात आमची सुनबाई पण आहे काय. तिने चांगलं नाव काढलेलं आहे. तुम्हाला अभिमान आहे त्यावर? अभिमान आहे. नक्कीच कमी पडते, कारण माझ्यामध्ये क्वालिटी होती. म्हणजे खूप दुःख वाटतं आता ते आठवलं तर, की मला पोलीस डिपार्टमेंटमध्ये जायची खूप इच्छा होती आणि तशी मी स्ट्रॉंग होते, पण योग्य मार्गदर्शन मिळालं नाही. माझ्याकडे पैसे नव्हते किंवा माझी ओळख नव्हती वरपर्यंत, त्याच्यामुळे मला म्हणजे काहीच करू शकले नाही मी. आणि शासन खूप काही करू शकतं. आजकाल आपण बघतो की आताच ठाण्याला एक प्रकार घडला की एक महिला पोलिसांवर हात उचलला गेला. जर अशा मुली, स्ट्रॉंग मुली तुम्ही डिपार्टमेंटमध्ये भरती केल्या तर ह्या लोकांचा कुठेच निभाव लागणार नाही आहे. तर कमीत कमी शासनाने अशा मुलींना थोडंसं उचलून धरलं पाहिजे, योग्य ते त्यांना नोकरी दिली पाहिजे. आणि त्याच्यामुळेच मी मागे राहिले आणि इतर मुलींचंही नुकसान होऊ नये यासाठी नक्कीच मी प्रयत्न करणार आहे. आनंदाचा क्षण तसं म्हटलं की एक टर्निंग पॉईंट असतो लग्न, आणि इच्छित व्यक्तीबरोबर लग्न होणं हाही खूप मोठा आनंदाचा क्षण आहे. तो तर आहेच. एक छत्रपती पुरस्कार मला मिळाला तर तो एक आनंदाचा क्षण आहे. आणि सगळ्यात दुःखाचा क्षण म्हणजे कुस्तीमध्ये मी छत्रपती पुरस्कार मिळू नाही शकले. कारण ते आत्ताच मी सांगितलं की वडिलांनी जेव्हा मला म्हटले की आता माझी आर्थिक परिस्थिती नाही आहे, त्यांची दुकान बंद झाली होती, मला गेम स्टॉप करावा लागला. आणि महाराष्ट्रामध्ये कुस्तीमध्ये म्हणजे कोणत्याच गेममध्ये 2 छत्रपती पुरस्कार नव्हते. माझी खूप मोठी इच्छा होती की कुस्तीमध्येही मला छत्रपती पुरस्कार मिळावा, पण तो मी मिळू शकले नाही. हे एक दुःख माझ्या मनात नेहमी राहणार आहे. आनंदाचा क्षण लग्न जितेंद्र रावांशी जेव्हा माझं लग्न झालं तो माझ्या आयुष्यातला खूप मोठा आनंदाचा क्षण आहे. कारण समजून घेणारा व्यक्ती मला मिळाला आणि माझ्या खेळाला ते प्रोत्साहन देतात, माझ्या मागे नेहमी खंबीरपणे माझ्या मागे उभे राहतात. आणि खूप चांगला परिवार मला मिळाला. त्यांचे वडील जे आहे, माझे सासरे, तेही मला खूप प्रोत्साहन देतात. आमची जॉईंट फॅमिली आहे, खूप मोठी फॅमिली आहे, 25-30 जण आमच्या फॅमिलीत राहतात. पण सगळ्यांची मी लाडकी आहे आणि सगळे मला नेहमीच माझ्या पाठीशी उभे राहतात प्रत्येक क्षणी. एक गोष्ट ठरवली ना मी मनामध्ये, बस ती पूर्ण होईपर्यंत त्याच्या मागे लागून राहते. म्हणजे एक चिकाटी म्हणतो आपण, जिद्द, चिकाटी, की नाही मला हे करायचंच आहे आणि मी ते करणार, हे नेहमी माझ्या मनामध्ये असतं. आणि त्याच्यामुळे कोणतेही संकट येऊ द्या, कारण आत्तापर्यंत कितीतरी संकट आले असतील माझ्या आयुष्यामध्ये, त्या सगळ्या संकटांना पार करून मी म्हणजे इथपर्यंत पोचली आहे. आणि जिद्द, चिकाटी, मेहनत, म्हणजे मेहनत घेण्याची तयारी, कष्ट घेण्याची तयारी माझ्या अंगी आहे. असं मी नक्कीच सगळ्यांना सांगेन की खंबीरपणे उभे राहते. कोणताही प्रसंग असू द्या की खंबीरपणे उभे राहते, काही नाही होईल, ह्याच्यातनं निभावं लागेल, असं नेहमी विचार माझ्या मनामध्ये असतो. आणि नेमकं हेच सूत्र आहे की माझे यश संपादन करण्याचं.
तेच मला डिपार्टमेंटमध्ये नोकरी करण्याची खूप इच्छा होती की डिपार्टमेंटमध्ये काम करावं आणि जे काही आपले महिलांवर होणारे अत्याचार, समाजातले अत्याचार, त्याला आपण थोडंसं विरोध करता येईल इतकी क्षमता आपल्यामध्ये निर्माण असावी. ते नाही मी करू शकले. आणि महत्त्वाचं म्हणजे ऑलिम्पिकला, इंटरनॅशनल लेवलला ऑलिम्पिकला मला जाण्याची इच्छा होती, पण त्या परिस्थितीमुळे मी नाही ते करू शकले. आणि अजून एक इच्छा आहे ती माझी क्रीडा संकुलन तयार करण्याची. तर तेही मला करायचंच आहे आणि मी ते करणार आहे. कारण आता पाठबळ मोठं आहे, मला मिस्टरांचं पाठबळ आहे आणि छान वाटतं म्हणजे. आणि महत्त्वाचं काय झालं की BPEd MPEd केलं होतं मी. आणि वडिलांच्या पाण्याचे जे दुकान बंद झाल्यानंतर वडील मला म्हटलं की आता कमवण्याचं साधन काहीच नाही आहे आपल्या घरामध्ये. तेव्हा नेमकं मला थोडंसं कमवण्यासाठी, कारण घरामध्ये मीच मोठी होते, मोठ्या बहिणीचं लग्न झाल्यानंतर सगळी जबाबदारी घराची माझ्यावर होती. 2 छोटे लहान भाऊ होते आणि त्याच्यामुळे घर चालवणं ती सगळी जबाबदारी माझ्यावर असल्यामुळे मला थोडंसं कमवण्यासाठी बाहेर जावं लागलं. आणि खंत अशी वाटते की नगरमध्ये, पुण्यामध्ये ज्युनियर कॉलेजसाठी जेव्हा जागा निघाल्या तर माझ्याकडे अक्षरशः मी इंटरव्ह्यूला जाताना मोठा ढीग फायलींचा घेऊन गेले, पण तिथे माझी ओळख नव्हती. खूप गरीब घराण्यातनं आले होते मी, क्वालिटीला कोणीही बघत नव्हतं त्यावेळेस. त्याचंच नेहमी मला खूप दुःख वाटलं की आपल्याकडे क्वालिटी असूनसुद्धा फक्त ओळखीने दुसऱ्यांचं सिलेक्शन होतं. पैशामुळे, आणि पैसे नव्हते महत्त्वाचं माझ्या त्यांना देण्यासाठी. त्यांची जी मागणी होती ती मी पूर्ण नाही करू शकले आणि त्याच्यामुळे मला मागे राहावं लागलं. म्हणजे इवन ज्युनियर कॉलेजला सुद्धा मला त्यांनी इंटरव्ह्यूमध्ये पास केलं नाही की एवढे सर्टिफिकेट असूनसुद्धा. ती एक खंत नेहमीच मला बोचत राहणार आहे. मी सध्याला सामाजिक कार्यही मी करते आहे. सामाजिक कार्यामध्ये मी मानव अधिकार जन आंदोलनाची प्रदेश सरचिटणीस आहे. आणि अशा ह्याच्यामध्ये अनेक स्त्रिया आपल्या प्रॉब्लेम्स घेऊन माझ्याकडे येतात. तर माझ्याकडून जेवढं काही होईल तर ते मी करत असते की जेणेकरून त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम मी करत असते. आणि अनेक स्त्रियांना असं मला आवडतं की ह्या स्त्रियांचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते समजून त्यांना न्याय मिळवून देणं, त्यांच्यावर होणारा अन्याय दूर करणं. आणि हे कार्य मी करतीच आहे. पुढे चालून मुलींसाठी सेंटर चालू करायचंच आहे मला. ते तर पक्का निश्चय केला आहे आणि नक्कीच जेवढं मला जमेल तेवढं मी नक्कीच करत राहील. जागतिक महिला दिनाच्या सर्व महिलांना मी मनापासून शुभेच्छा देते आणि भावी वाटचालीसाठी तुम्हाला अंतःकरणापासून शुभेच्छा.